जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. तर आज होता संडे आणि मला जायचं होतं गावाला. माझ्या गावाला जायला मला साधारण 4 तास लागतात बसनी. पण मी आता जाणार आहे गाडीवर, माझ्या स्कूटीवर. माझे घरचे म्हणले की तू बसने ये. तर मी त्यांना म्हणलं हो मी बसने येते. पण आता मी त्यांना सरप्राईज देणार आहे, कारण की मी जाणार आहे माझ्या स्कूटीवर. तर त्यांचं रिॲक्शन काय होईल, कसं होईल, काय सांगता येत नाही. पण मी खूप एक्सायटेड की मी फर्स्ट टाईम चालली आहे आता. तर चला मित्रांनो, निघूया. तर मग आता मी खाली उतरते. आता खाली आले, मी तुम्हाला दाखवते आता की माझी गाडी आणि तुम्ही बघा मित्रांनो, मी एकटीच चालली आहे, कोणीच नाही आहे माझ्यासोबत. तर ही बघा मित्रांनो, तर ही आहे माझी गाडी. तर याच्यावर मी जाणार आहे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आता मला माहीत नाही की 109 किलोमीटर आहे माझं गाव इथून, छत्रपती संभाजीनगरमधून. तर जायचं आहे. मी खूप एक्सायटेड पण आहे. तर कसं होईल काय माहिती. आता मला खूप भीती पण वाटत आहे, पण खूप भारी पण वाटत आहे. तर मी निघले मित्रांनो. आता मी क्रांती चौकामध्ये आहे. तर चालले आहे मी आता. तर पुढे जाऊन मी थोडीशी थांबले, म्हणजे साधारण जालन्यामध्ये थांबले. तिथून मी विसरले होते की म्हणजे रस्ता विसरले होते. तर मी एक तिथे टपरीच्या गाडीवर एक काका होते. तर त्यांना मी विचारलं की इथून देवघराच्या कुठे आहे म्हणून. तर मग त्यांनी मला सांगितलं की समोर जा म्हणून. तर मग आता मी चालले होते. मग आता पण थोडाच ब्रेक घेतला मी रस्त्यामध्ये, फक्त एक ब्रेक घेतला आणि ते पण रस्ता विसरले म्हणून. मग तर कंटिन्यू मी गाडी चालवली आणि खूप भारी आहे. म्हणजे काही मला वाटलंच नाही की मी येते म्हणून, म्हणजे आली आहे म्हणून माझ्या गावाजवळ. तर भारी वाटलं मला. आता बघूयात माझे घरचे काय म्हणतील. मला तर भीती पण वाटत आहे काही बोलेन म्हणून. तर ठीक आहे, बघूया आता काय होते. तर चला बाय.